गेल्या हजारो वर्षांची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्रातील दुर्गम गडकिल्ले, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या अंगखांद्यावर जपणारी असंख्य प्राचीन मंदिरं ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. नमस्कार मंडळी, मी सागर मदने आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यापासून जवळ असलेलं पुरंदर तालुक्यातील एक सुंदर हेमाडपंथी मंदिर. पुण्यापासून सासवडच्या दिशेनं जाताना हा सुंदर दिवे घाट लागतो. या घाटाचं सौंदर्य निहाळत साधारणतः 15 किलोमीटर पुढे आल्यावर कऱ्हा नदीच्या काठावर सासवड शहराच्या पश्चिमेला हे चांगावटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. डोळ्याचं पारणं फिटावं इतकं सुंदर कोरीवकाम केलेलं हेच मंदिर आणि त्याचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सासवडमध्ये असलेल्या चांगावटेश्वर या प्राचीन शिवालयाच्या परिसरामध्ये मी सध्या आहे. तुम्हाला माझ्या पाठीमागे या मंदिराचे कळस वगैरे दिसत असतील. अतिशय सुंदर असं शिखर आणि त्याचसोबत या परिसराचं बांधकाम इतकं सुरेख आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत आहे. व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहायला मिळेल देखील. आणि मंदिराचा परिसर म्हणाल ना तर नितांत सुंदर आहे. तुम्ही बघू शकता अशी सुंदर सुंदर झाडी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. आणि इथूनच माझ्या डाव्या हातालाच या बाजूला एक पायऱ्यांचा सुंदर मार्ग आहे, जिथून या मंदिरामध्ये जाण्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तर त्या मुख्य प्रवेशद्वारानं आपण मंदिराच्या परिसरात पोहोचूयात आणि त्यानंतर संपूर्ण मंदिर कसं आहे ते पाहूयात आणि सोबतच या मंदिराचा इतिहास देखील जाणून घेऊया. मंदिराचा परिसर झाडाझुडपांनी वेढल्यामुळे येथील वातावरण फारच निसर्गरम्य आहे. मंदिराच्या परिसरात गाड्या पार्किंगची देखील सुंदर व्यवस्था आहे. या मंदिराच्या निर्मितीविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. चांगदेव पावसाळ्यातील चतुर्मासातील 4 महिने अंधत्व धारण करून डोळे मिटून सर्व व्यवहार करत असत आणि दररोज त्यांचा एक शिष्य त्यांना मातीचे शिवलिंग पूजेसाठी बनवून देत. एके दिवशी पावसाला कंटाळून त्याने पालथ्या वाटीवर माती लिपून एक शिवलिंग तयार केले. नेहमीप्रमाणे चांगदेव त्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी त्याला हातामध्ये उचलू पाहत होते, पण ते जागेवरून हलले नाही. त्या ठिकाणी चांगदेवांना स्वयंभू महादेवाचं दर्शन घडलं आणि त्यांनी या ठिकाणी एक छोटस मंदिर बांधलं, अशी आख्यायिका सांगितली जाते. अर्थात ही फक्त एक आख्यायिकाच आहे, पण इसवी सन 1700 मध्ये सरदार आबासाहेब पुरंदरे यांनी इथल्या लहान मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे सध्याचं अतिशय भव्य दिव्य असं हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. हा या मंदिराचा खरा इतिहास. मंदिराच्या कळसावरती हत्तीमुख, देवदेवता आणि ऋषी मुनींची शिल्प कोरलेली दिसतात. असंख्य आकर्षक दगडी खांबांवर उभ्या राहिलेल्या या सुरेख मंदिराच्या बाहेरील मंडपात नंदी महादेवाची 7 फुटाची उंच पाषाणातील मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींवर जागोजागी
प्राणी, पक्षी आणि देवाधिकांच्या असंख्य मूर्ती कोरलेल्या दिसतात. मुख्य मंदिराच्या बाहेरील बाजूस लहान मोठ्या आकाराची काही इतर मंदिरं देखील आहेत. तर मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या तटबंदीला या सुरेख ओवऱ्या बांधल्या आहेत. पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती असलेलं हे सुरेख मंदिर एकदा नक्की पहा. याच मंदिराच्या परिसरात आपल्या चॅनलचे काही सबस्क्रायबर देखील भेटले. त्यांना भेटून फार आनंद झाला. सांगावटेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.